नमस्कार, मी पल्लवी तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज संडे आहे. संडेमुळे सगळेच निवांत असतात आणि मी पहिल्यांदा किचनची साफसफाई करून घेतली. त्यानंतर नाश्ता वगैरे बनवून घेतला. मग लगेच संडे म्हटल्यानंतर जर नॉनव्हेज आलंच, तर आमच्यातसुद्धा नॉनव्हेज होतं. कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमच्यात पण होतं का आणि तुम्ही चुलीवर बनवलं की गॅसवर बनवलं ते पण सांगा. रविवारच्या बाजारामधून भाजीपाला आणला होता. तो सगळा व्यवस्थित नीट करून ठेवला, जेणेकरून आपल्याला उद्याचं काम आजच सोपं होईल. त्यामुळे सगळं करून ठेवलं अगोदर आणि त्यानंतर लगेच चुलीवर भाकरी बनवून घेतल्या. चुलीवर केलेल्या स्वयंपाकात आणि गॅसवर केलेल्या स्वयंपाकात खूप फरक आहे. तर म्हणलं नॉनव्हेज आहे तर आपण चुलीवरच आज बनवू, म्हणून मी चुलीवरच भाकरी बनवून घेत होते. पहिल्यांदा तर सगळ्या भाकरी करून घेतल्यानंतर भाजी पण बनवून घेतली. जास्त मसाला भाजीमध्ये न घालता मी थोडाच अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो आणि कांद्याची प्युरी बनवून घेतली होती. तर तीच त्यामध्ये टाकली. तेल सुटेपर्यंत त्याला छान असं शिजू द्यायचं. त्यानंतर लगेच त्यामध्ये आपला घरगुती जो काळा मसाला असतो तोच टाकायचा आणि जे तुमच्याकडे ज्या मसाले असतील तर बाकीच्या तुम्ही त्या टाकू शकता. माझ्याकडे एवढे 2च होते आणि आम्ही जास्त वापरत पण नाही ते, तर आम्ही हे 2च मी टाकून घेतलं. यामुळे खूप छान चव येते घरच्या मसाल्यामुळे. बाकीचे मसाले नाही टाकले तरी चालते. माझे मिनी ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. डेली रुटीन मी दररोज शेअर करेन आणि दररोज व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. तसं तर माझ्या मागे ब्लाऊजचं असतं, म्हणजे ब्लाऊज शिवायचं, परत घरकाम, आणि त्याच्यामुळे मला डेली व्हिडिओ पोस्ट करता येत नाहीत. त्यामुळे मी 2 किंवा 3 दिवसाला टाकत असते. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.